शेवटचे पुढचे दोन थिअरम्स बघायला लागले. टेस्ट ऑफ पॅरलोग्राम मध्ये दोन थिअरम्स कसं म्हणतात ना पहिल्यांदा पेज नंबर 65 वरती आहे. If the diagonals of a quadrilateral bisect each other, then the quadrilateral is parallelogram. If the diagonals of parallelogram bisect each other, if the diagonals of quadrilateral bisect each other, then the quadrilateral is parallelogram. जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स एकमेकांना जर बायसेक्ट करत असतील तर तो काय असतो? पॅरलोग्राम असतो. आता याचं तिथलं नाव सांगायचं पॅरलोग्राम क्वाड्रिलॅटरलचं नाव काय? एबीसीडी या क्वाड्रिलॅटरल मध्ये डायगोनल्स एकमेकांना ई पॉइंट मध्ये बायसेक्ट करतात. ई पॉइंट म्हणजे एई आणि सीई कॉंग्रंट आहे आणि बीई आणि ईडी कॉंग्रंट आहे असं असेल तर हा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता याचा मी प्रूफ लिहितोय लक्षात लिहिता लिहिता समजून पण लिहितो तुम्हाला म्हणजे दोन्ही गोष्टी. इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी diagonals AC and BD bisect at E. एकमेकांना ई मध्ये काय करतात? बायसेक्टचा अर्थ दोन इक्वल पार्ट. मग हा पॅरलोग्राम मला प्रूव्ह करायचा आहे. मग त्यासाठी मी पहिल्यांदा काय करतोय बघा. चल हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रंट कुठल्या टेस्टने दाखवतोय तर हा याला अँगल कॉंग्रंट आहे व्हर्टिकली अपोजिट. म्हणजे हे दोन ट्रायंगल्स एसएस टेस्टनं कॉंग्रंट आहेत. मग ते कॉंग्रंट झाल्यावर काय मिळतं आपण नंतर बघूया. पहिले कॉंग्रन्सीचा विचार करा. इन ट्रायंगल एईडी अँड ट्रायंगल. आता नाव काय घेतलंय मी? एईडी घेतलंय. मग दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय घ्यायचं? सीईबी घ्यायचं. अजूनही करस्पॉन्डन्स तुम्हाला कळत नाहीये अजूनही. आणि ज्याला करस्पॉन्डन्स येत नाही त्याला आयुष्यात जॉमेट्री येत नाही लक्षात ठेवायचं. ट्रायंगलचं नाव एईडी घेतलं मी. पहिल्या ट्रायंगलचं नाव एईडी तर दुसऱ्या ट्रायंगलचं नाव घेताना काय घ्यायचं? सीईबी. का घ्यायचं असं? अरे विचार असा करा एईचं मार्किंग बघा मग तेच मार्किंग इथं यायला पाहिजे ना. नाव कसं घेतलंय पहिलं त्याच्यावर दुसरं नाव अवलंबून असतं लक्षात ठेवा. त्यामुळं एईडी च काय होतं सांगा? हा. मग त्यातनं सगळं तुमचं बरोबर यायला लागतं पुढं बरोबर. कोणाला कोण अँगल कॉंग्रंट आहे आपोआप हे कळतं. बघा ते करस्पॉन्डन्स जर एकदा चुकलात ना की सगळं पुढं तुमचे इथले हे बिघडून जातं सिक्वेन्स. चला हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टला कॉंग्रंट आहेत बघा आपण. पहिल्यांदा साइड किंवा सेगमेंट. साइड एई कॉंग्रंट साइड. हे बघा एई आहे ना त्याला कोण यायला तिकडे बघा पण लागत नाही कारण करस्पॉन्डन्स मी इथे प्रॉपर घेतलाय. तिकडे पाहावं पण लागत नाही नंतर तुम्हाला. सांगा एईला कोण कॉंग्रंट आहे का? सीई कॉंग्रंट आहे. ह्याला काय म्हणणार तुम्ही? गिवन म्हणणार. ह्याला काय म्हणणार तुम्ही? गिवन आहे. तर एईला सीई कॉंग्रंट झालं. आता अँगल सांगा बरं. अँगल एईडी कॉंग्रंट अँगल सीईबी. काय रिझल्ट देणार आहे? त्याला रिझल्ट काय देणार? हा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. नंतर पुन्हा साइड. हा एईला आता कोणती साइड? डीई ला कोणती कॉंग्रंट? साइड डीई कॉंग्रंट साइड बीई. त्याला काय रिझल्ट देणार तुम्ही? गिवन. मग सांगा हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टनं कॉंग्रंट झाले? ट्रायंगल एईडी ला कोणता कॉंग्रंट झाला रे? ट्रायंगल सीईबी. कोणत्या टेस्टनं? आता जेव्हा दोन ट्रायंगल्स कॉंग्रंट होतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉंग्रंट असतात. करस्पॉन्डिंग साइड्स कॉंग्रंट असतात. काही चालतं. मग आता मला सांगा या ट्रायंगल मधला हा अँगल हा आता हा कुणाला कॉंग्रंट असेल सांगा? का सांगा? त्याचं मार्किंग बघा. राऊंड डबल मार्क अँगलचा मार्क. मग राऊंड डबल मार्क अँगलचा मार्क. मग ह्याचं नाव काय सांगा? त्या अँगलचं नाव वरच्या अँगल डीएई कॉंग्रंट अँगल. हे बघा डीएई कॉंग्रंट अँगल बीसीई आहे का? बघा तिथं आहे का? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रंट. पण मला सांगा हे जे आता अँगल मी दोन कॉंग्रंट सांगितले की नाही हे दोन ते
झेड मध्ये दिसतात का बघा तुम्हाला असं? म्हणजे एकमेकांचे कसले अँगल आहेत सांगा हे? अल्टरनेट अँगल्स आहेत. त्यासाठी आपला सेकंड लेसनचा अभ्यास व्यवस्थित पाहिजे. हे कसले अँगल आहेत सांगा? दोघं कसले अँगल आहेत सांगा? आणि अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स कशा असतात? अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स कशा असतात? बट दे आर अल्टरनेट अँगल्स. बट दे आर अल्टरनेट अँगल्स. मग अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणून लाईन्स पॅरलल आहेत. Therefore AD is parallel to BC. AD is parallel to BC. समजा या दोघांच्या ऐवजी मी जर आता मी काय केलं सांगा, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले होते की नाही, त्याच्यामध्ये ह्या दोन साइड्स पॅरलल झाले बरोबर आहे. मग हे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले असतील तर या दोन साइड पॅरलल झाले असते की नाही, दाखवले असते. दाखवू शकतो सेम हाच पार्ट ना, म्हणून सिमिलरली म्हणायचं. Similarly, we can prove that AB is parallel to DC. AB is parallel to DC. AB ला DC पॅरलल आहे. मग इथं काय आहे सांगा, AD ला BC पॅरलल आहे. आता पुढे काय झालं सांगा, AB ला CD पॅरलल आहे. अरे म्हणजे अपोजिट साइड्स पॅरलल झाले की नाही, म्हणजे तो क्वाड्रॅटिक काय झालं सांगा. आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं वाचाबद्दल, त्यात काय प्रूव्ह करायचं होतं लक्ष पाहिजे आपल्याला. काय प्रूव्ह करायचं आहे, गिवन काय आहे, स्टेटमेंटचा अर्थ काय आहे, फार अभ्यास लागतो ना त्याला. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरलोग्राम. काय काय केलं लक्ष द्यायचं. हे बघा तुम्हाला त्यांनी फक्त डायगोनल्स बायसेक्ट करतात असं सांगितलं होतं आणि हा क्वाड्रॅटिक पॅरलोग्राम प्रूव्ह करायचा होता. पहिलं हे डोक्यात ठेवा, आपल्याला गिवन काय आहे, टू प्रूव्ह काय आहे हे पहिले डोक्यात ठेवा. काय सांगा, हा या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स काय करतायत, बायसेक्ट करतायत. आणि काय प्रूव्ह करायचं आहे, तो क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम दाखवायचा आहे. म्हणजे त्याच्या अपोजिट साइड्स तुम्हाला पॅरलल दाखवायचे आहे. कॉन्ग्रुएंट दाखवले तरी चालतात. बघा त्यासाठी मी काय केलं पहिल्यांदा ऐकून, हा ट्रायंगल याला कॉन्ग्रुएंट दाखवला. कुठल्या टेस्टनं, ही साइड याला कॉन्ग्रुएंट, हा अँगल याला कॉन्ग्रुएंट, ही साइड याला कॉन्ग्रुएंट. हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट झाले. मग दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे हा अँगल याला कॉन्ग्रुएंट झाला की नाही. दोन ट्रायंगल जेव्हा कॉन्ग्रुएंट असतात ना तेव्हा एकूण 6 पार्ट कॉन्ग्रुएंट असतात. थर्ड लेसनचा अभ्यास करा. 6 टोटल पार्ट्स कॉन्ग्रुएंट असतात. त्यातल्या 3 गोष्टी आपण टेस्ट मध्ये सांगतो. मग राहिलेल्या 3 गोष्टी ज्या असतात ना त्यातले पाहिजे तेवढंच घेत असतो. त्याला आपण CACT किंवा CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ हेरिझन देत असतो. मग दोन ट्रायंगल जेव्हा कॉन्ग्रुएंट होतील तेव्हा करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले का बघा. मग हे कसल्या टाइपचे अँगल आहेत सांगा, हे अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणून या दोन लाईन्स काय झाल्या. मग तसंच जर मी हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले असते, हे पुसा आणि हे पुसा, आता बघा असं इकडनं बघा बरं, हा याला कॉन्ग्रुएंट आहे की नाही, हा पण अपोजिट अँगल आहे, हे बघा की आहे की नाही. मग हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झाले असते तर करस्पॉन्डिंग अँगल मध्ये हा याला कॉन्ग्रुएंट झाला असतं की नाही. परत झेड दिसला का बघा, झेड म्हणजे पुन्हा अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट झाले की लाईन्स पॅरलल झाले. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट AB इज पॅरलल टू DC. मग इथं प्रूव्ह केले आपण AD इज पॅरलल टू BC. इथं प्रूव्ह केले AB इज पॅरलल टू DC. AD BC ला पॅरलल, AD BC ला पॅरलल. आणि आता कोण, AB BC. अपोजिट साइड्स पॅरलल झाले की नाही, म्हणजे तो काय असला पाहिजे, झालं तो प्रूव्ह झाला पॅरलल. असं लिहायचं असतं. अलग अलग लक्षात सगळ्यांना. पुढचा फेमस आहे, a quadrilateral is parallelogram if a pair of opposite sides is parallel and congruent. Opposite sides ची पेअर जर पॅरलल as well as congruent असेल तर तो क्वाड्रिलॅटरल काय दाखवायचा आहे, पॅरलल दाखवायचा. आता बघा त्यांनी दिलेल्या त्या सरळ क्वाड्रिलॅटरल ABCD असं त्यांनी नाव काहीतरी वेगळं वगैरे दिले. ABCD यामध्ये त्यांनी गिवन काय दिले म्हणजे तुम्हाला, गिवन मध्ये काय दिलेलं आहे की एकच पेअर अपोजिट साइडची, एकच पेअर अपोजिट साइडची एक पेअर पॅरलल ऍज वेल एज कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे समजा BC आणि AD ही पेअर, BC आणि AD ही पेअर, ही पेअर पॅरलल पण आहे आणि कॉन्ग्रुएंट पण आहे. एकच पेअर, मग कुठली द्या, ही दिली तरी चालेल किंवा ही घेतली तरी चालेल. सांगा काय काय बघा, BC ला कोण कोण पॅरलल आहे, AD पॅरलल आहे,
आणि बीसी ला कोण कॉम्पोनंट आहे सांगा? बीसी ला कोण कॉम्पोनंट आहे? तर एडी कॉम्पोनंट आहे. बीसी ला कोण कॉम्पोनंट आहे? एडी. अपोजिट साइडची एक पेअर तुम्हाला काय दिली आहे? पॅरलल ऍज वेल एज कॉम्पोनंट. अपोजिट साइडची एक पेअर काय दिली तुम्हाला? पॅरलल ऍज वेल एज कॉम्पोनंट दिली आहे. आणि काय प्रूव्ह करायचं आहे? हा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, बघा एक डायगोनल ड्रॉ करायचा. कोणताही एक डायगोनल ड्रॉ करायचा आणि प्रूफ दाखवतो. लक्षात हा वर बघा साहेब. इन दिसते इन quadrilateral ABCD, इन quadrilateral ABCD सांगा BC AD ला पॅरलल आहे. इन quadrilateral ABCD BC is parallel to AD given equation 1. BC AD ला पॅरलल आहे आणि BC AD ला कॉम्पोनंट आहे. BC is कॉम्पोनंट टू AD, त्याला आपण काय सांगा? गिवन आणि इक्वेशन 2. लक्ष द्या, या दोन साइड्स पॅरलल आहेत असं आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे आणि ह्याच दोन्ही साइड कॉम्पोनंट पण आहे. मग हे दोन ट्रायंगल्स कोणत्या टेस्टला कॉम्पोनंट होतात बघा. ही साइड याला कॉम्पोनंट, ही कॉमन साइड आहे. हा अँगल याला कॉम्पोनंट ऑलरेडी आहे. का सांगा? अरे लाईन्स पॅरलल आहेत म्हणून कॉम्पोनंट आहे. अल्टरनेट अँगल बरोबर आहे पण लाईन्स पॅरलल आहेत म्हणून हा अँगल याला कॉम्पोनंट आहे. त्यामुळे हे दोन ट्रायंगल आता कुठल्या टेस्टला कॉम्पोनंट झाले? एसएस. आता बघा इन ट्रायंगल सांगा. इन ट्रायंगल कोण सांगा? बीसीडी अँड ट्रायंगल सांगा. हे नाव कसं घेतलं आपण? बीसीडी नाव घेतलं. काय नाव घेतलं आपण? हे बीसीडी. आता ते नाव काय गेलं म्हणजे डीएबी. करेक्ट. अँड ट्रायंगल डीएबी. चला पहिल्यांदा सांगा. साइड बीसी कॉम्पोनंट साइड. बीसी ला कोण कॉम्पोनंट आहे? बीसी ला डीए कॉम्पोनंट आहे. चालतंय. बीसी ला कोण कॉम्पोनंट आहे? डी. मी इथं करस्पॉन्डन्स सोडत नाही, नंतर चालतो. ट्रायंगलच्या कॉम्पोनन्सी मध्ये मात्र मी अजिबात सोडणार नाही त्याला करस्पॉन्डन्स. बीसी ला डीए कॉम्पोनंट आहे. कुठे आहे बघा हे? फ्रॉम वन म्हणा, गिवन म्हणा, काही चालतं. गिवन. चला आता अँगल सांगा. अँगल हा 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 कोणता अँगल? सीबीडी. सीबीडी कॉम्पोनंट अँगल एडीबी. काय तर लिहायचं पुढे? सीबीडी सीबीडी एडीबी. बरोबर. एडीबी. हा कुठले कसले अँगल आहे सांगा? हे अल्टरनेट अँगल म्हणून कॉम्पोनंट आहे. आता कॉमन साइड सांगा बरं. साइड बीडी कॉम्पोनंट साइड डीबी. साइड बीडी कॉम्पोनंट साइड डीबी. अर्थ तोच असतो पण मी करस्पॉन्डन्स प्रॉपर लिहिणार. Therefore, triangle BCD is congruent to triangle DAB. कुठली टेस्ट? व्हेरी गुड. एसएस. म्हणजे दोन ट्रायंगल जेव्हा कॉन्ग्रुएंट होतात ना, दोन ट्रायंगल जेव्हा कॉन्ग्रुएंट होतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. मग यातला हा अँगल याला कॉन्ग्रुएंट होणार. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून बरं का. हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून हा अँगल याला कॉन्ग्रुएंट होणार. सांगा. therefore angle CDB is congruent to angle बरोबर बघा. CDB congruent to angle ABD. reason corresponding angles of. अरे पण ते कसल्या टाइपचे अँगल आहेत बघा. ते हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे मान्य, पण हे कसल्या टाइपचे अँगल आहेत? हे अल्टरनेटिव्ह अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स कशा असतात? बट दे आर अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स. मला सांगा अल्टरनेट अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स कशा असतात? बट देयरफॉर CD is parallel to AB. CD is parallel to AB. इक्वेशन 3. इक्वेशन 1 मध्ये काय दिले वाचा बरं. BC AD ला पॅरलल आहे.
आणि आता काय प्रूव्ह झालं सांगा इक्वेशन 2 मध्ये काय प्रूव्ह झालं सीडी एबी ला पॅरलल आहे मग ही साइड याला पॅरलल गिवन मध्ये दिले ही याला पॅरलल मी आता प्रूव्ह केले मग अपोजिट साइड्स पॅरलल झाले की नाही याचे या क्वाड्रॅटिकचे अपोजिट साइड पॅरलल झाले की नाही इक्वेशन 1 मध्ये काय दिले BC इज पॅरलल टू AD इक्वेशन 2 मध्ये काय दिले आपण काय प्रूव्ह केलं इक्वेशन 3 मध्ये हा हे म्हणजे फ्रॉम 1 and 3 क्वाड्रॅटिक ABCD काय झालं सांगा इज पॅरललोग्राम कारण 1 मध्ये आणि 3 मध्ये अपोजिट साइड्स पॅरलल सांगितलं म्हणजेच तो काय प्रूव्ह झाला पॅरललोग्राम लक्षात आलं ठीक आहे तुम्हाला हे जर स्वतःला माझ्यासारखं असं लिहायचं जर तुम्हाला यायचं असेल तर किमान 10 वेळा एखादा पेपर हाताखाली गेला पाहिजे किमान अदरवाइज काही येत नाही